सयाजीराव, अहो आपण महान आहात, महान. नाही नाही, खरंच महान. हा. अहो मी एक गरीब साधा भोळा माणूस. हा. माझी पात्रता ती काय? पण तरीही आपण माझा विचार केला आणि इतकी मोठी जबाबदारी मला दिली. काही म्हणा सयाजीराव, पण तुम्ही ना देव माणूस आहात, देव माणूस. नाही नाही, खरंच देव माणूस. हा. पण आपल्या या जगात, आपल्या अवती भोवती रावण राज्य आहेच की. हा. पण काळजी करू नका, आता मी आलोय ना, आपल्या सेवेत रुजू झालोय ना, मग बस सगळं कसं नीट पार पाडतो. नाही नाही, बघाच आपण. अहो एकही डाग लागू देणार नाही. हा. बर सयाजीराव, नाही म्हणजे थोडेफार पैसे मिळाले असते खर्चाला तर. नाही म्हणजे कसं, आता तुमच्यासारख्या देव माणसासोबत काम करायचं म्हणजे मलाही थोडीफार तयारी करायला हवीच की. हं? नाही म्हणजे जेमतेम 2 जोडी चांगले कपडे हवेत ना अंगावर, म्हणून म्हणालो, बाकी विशेष काही नाही. तुमची मर्जी. खूप खूप धन्यवाद सयाजीराव, आपले खूप खूप धन्यवाद. राम राम. या. वा वा वा, सम्राट अशोक, अहो, आपण तर बाजी मारलीत की. हा, मोठी बाजी मारली. आता सयाजीराव नावाची टाकसाळ हाती लागले. पाणी वाहते, हात धुवून घ्या. तवा गरम झाला की मारूच हातोडा. सयाजी रे सयाजी. पण बाकी पोरगी चिकणी आहे बापाची. अशोकराव, बारीक लक्ष ठेवायला हवं. हं? सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे ना. हं. तिला असं रस्त्यावर सोडून कसं चालेल? चला सयाजीराव, मोहिमेला सुरुवात करा. तुकडुक तुकडुक तुकडुक. ला 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 ला.